शंभूराज देसाई असं म्हणाले, एक तर प्रकाश शिंदेनी या सगळ्यांची उत्तरं दिली पाहिजेत आणि प्रकाश शिंदेनी सांगितलं पाहिजे की रणजित शिंदे फरार का झाला, रणजित शिंदेचा जर संबंध नाही तर रणजित शिंदे पोलिसांना कोऑपरेट का केलं नाही, ओंकार डिगेला आज हजर राहावं लागते त्या दिवशी ताब्यात का घेतलं नाही, जो पोलीस तिकडे लाईटचा एक आकडा वापरला गेला, जो आकडा इल्लीगल पद्धतीने वापरला होता. काल एका वर्तमानपत्राने, अत्यंत महत्त्वाच्या वर्तमानपत्राने सांगितलं की याचा संबंध आंतरराष्ट्रीय तस्कर टोळीशी आहे. मग आंतरराष्ट्रीय तस्कर टोळी म्हणजे मागच्या वर्षी ललित पाटीलचा जो विषय झाला होता आणि तेव्हाही मी हाच प्रश्न शंभूराज देसाईला विचारला होता की शंभूराज देसाई, तुम्ही पालकमंत्री असताना आणि एक्साईज खातं तुमच्याकडे असताना, ठीक आहे एक्साईजच्या अंतर्गत ड्रग्ज येत नाही पण एक्साईजच्या अंतर्गत बार येतात, पण बारमध्ये ड्रग्ज कुठून येतो हे तुम्हाला कसं कळत नाही. आता पुन्हा मी प्रश्न विचारते की शंभूराज देसाई असं म्हणतायत की नाही त्यांच्यावर मी पाटण कोर्टात केस टाकली आहे, तुमच्या केसला मी घाबरत नाही, त्याला लिगल उत्तरं देईन मी, पण तुमच्या केसमध्ये मी कुठेही जामीन मागितला नाही, मी कुठेही माफी मागितलेली नाही, हे ऑन कॅमेरा सांगितलं पाहिजे. आणि मागणार नाही आयुष्यात, माझ्या पाठीला कणा आहे, रबर नाही, माझे इमान जिवंत आहे, माझे इमान तुमच्यासारखं मेलेलं नाही आहे. ज्युडिशियल काय काय झालं त्याच्या सगळ्या प्रोसेस मी सांगू शकते, पण मॅटर ज्युडिशियल आहे. तुम्हाला जरी लिगलचा रिस्पेक्ट नसला तरी तो माझ्याकडे आहे, त्यामुळे मी त्यावर इथे वाच्यता करणार नाही. पण तुम्ही काल इतकं मोठं बोलत होतात तर पालकमंत्री म्हणून तुम्हाला काय ढेकळं कळलं, काय ढेकळं माहिती आहे तुम्हाला? तुमच्या पालकमंत्रीच्या म्हणून असणाऱ्या तुमच्या टेरिटरीमध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक मिनी स्वित्झर्लंड असलेलं पर्यटन स्थळ महाबळेश्वर पाचगणी, आणि दुसरं 105 TMC पाणी क्षमता असणारं कोयना धरण, ज्या कोयना धरणाच्या परिक्षेत्रामध्ये 75 मीटरच्या एरियसमध्ये कुठलीही कमर्शियल किंवा रेसिडेन्शियल प्रॉपर्टी बांधता येत नाही, तरीसुद्धा 5 मीटरच्या आत ही प्रॉपर्टी कशी बांधली गेली? तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळता, तुम्हाला ऑब्जेक्शन नाही घेता आलं, तुमच्या इंजिनियर्सनी तुम्हाला सांगितलं नाही, नसेल सांगितलं तर मी सांगते, चला असं गृहीत धरते की सांगितलं नाही लोकांनी. ताकद आहे तुमची पालकमंत्री म्हणून त्या सगळ्या इंजिनियर्सना आत्ताच्या आत्ता डिसमिस करायची, हिम्मत आहे तुमच्यामध्ये पालकमंत्री म्हणून या सगळ्या गोष्टींवर कारवाई करायची की कोणी कोणी कसल्या कसल्या परमिशन दिल्या आहेत त्या सगळ्यांमध्ये, की 75 मीटरच्या एरियाजमध्ये बांधकाम करता येत नसताना हे जे काही केलं त्याच्यावर तुम्ही काय करणार आहात ते त्याच्यावर उत्तर द्या. तुमच्या जिल्ह्यामध्ये एवढी मोठी ड्रगची फॅक्टरी चालत होती, त्याच्यावर मुंबईचे लोक कारवाई करायला आले, पण साताऱ्यातले तुषार दोषी कारवाई करत नाहीत. यावर तुम्ही काल तुषार दोषींना काही बोललात का? तुषार दोषींशी तुम्ही काही चर्चा केली का? तुषार दोषीने तुम्हाला काही उत्तरं दिली का? यावर जाहीर येऊन बोला. तुम्ही बोलायची गरज आहे कारण तुम्ही पालकमंत्री आहात. तिसरी गोष्ट, 1 मिनिटासाठी असं गृहीत धरू, कारण मी चांगला माणूस आहे, मी पुन्हा म्हणते, मला तुमच्या पॉलिटिकल स्कोअर सेटल करण्यात काहीच इंटरेस्ट नाही. मी समग्र महाराष्ट्राचा, ज्या महाराष्ट्रामध्ये भाजपचे नेते कार्यकर्त्यांची लेकरं राहतात त्यांच्यासुद्धा भविष्याचा विचार करते आणि तो विचार करून सांगते की चला 1 मिनिटासाठी असं गृहीत धरू की तुम्हाला ड्रग्ज फॅक्टरी माहीत नव्हती. शंभूराज देसाई, विचार करा, समजा तिथे जर एखादी स्फोटके बनवण्याचा फॅक्टरी चालू असती, बॉम्ब बिम बनवण्याची काही चालू असतं, तर तुमचा नेता तिकडे राहतोय, तुमच्या नेत्याच्या जीवाला धोका झाला असता. ज्या नेत्यानं तुम्हाला गुवाहाटीला नेऊन मंत्री केले त्या नेत्याच्या सुरक्षिततेसाठी तरी तुम्ही त्या कोयनाच्या तिथे काय चाललंय त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. ते लक्ष दिलंय का ते बघा. अचानक तुमचा अधिकारी तिकडे काल का गेला? तो अधिकारी सांगतोय की मी नव्हतो, माझा या तपासाशी संबंध नाही. ज्याचा तपासाशी संबंध नाही तो पत्रकार परिषदेनंतर अवघ्या 2 तासात तिकडे का पोहोचला? याच्यावर तुमच्याकडे काय उत्तर आहे पालकमंत्री म्हणून? तुम्ही बाकीच्या गोष्टी तुमच्यासाठी संजय राऊत साहेब फार पुढची गोष्ट आहे, तुम्ही आधी माझ्याशीच निपटा आणि मी अत्यंत तार्किक विचारलेल्या प्रश्नांची तुम्ही मला उत्तरं द्या. आणि मी पुन्हा एकदा पुनरुच्चार करते की होय मी या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याचा पुनरुच्चार करते. त्यांची माझी दुश्मनी नाही, एकनाथ शिंदेंनी माझा बांध कोरलेला नाही, त्यांनी माझ्या केळी नारळीच्या बागा तोडलेल्या नाहीत. एकनाथ शिंदेंच्या बद्दल मला सहानुभूती आहे, परंतु माझा सरळ साधा मुद्दा आहे की जर एखाद्या ठिकाणी मंत्रिपदाच्या प्रिव्हिलेजमुळे एखादी व्यक्ती वाचत असेल तर त्यांचे राजीनामे झाले पाहिजेत, असंच आपण म्हणत आलो ना.
महाविकास आघाडीच्या लोकांनी हसत हसत राजीनामे दिले. विलासरावजींनी बॉम्बस्फोटानंतर दिला होता. आर पाटील साहेबांनी एका छोट्या स्टेटमेंटनंतर दिलेला होता. अनिल देशमुख साहेबांनी चौकशी चालू असताना दिला होता. त्याने काय फरक पडतोय? आत्तासुद्धा आपण वाल्मिक कराडच्या निमित्ताने धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला होता. पार्थ पवार जिकडे प्रत्यक्ष अजित पवार यांचा संबंध नाही तरीसुद्धा अजित पवारांचा राजीनामा मागितलाच गेला ना. मग प्रकाश शिंदे तर आपले सख्खे भाऊ आहेत, जे आधी प्रकाश शिंदे वेगळाच माणूस आहे अशी स्टोरी चालू होती. आता ते प्रकाश शिंदे जर प्रकाश झोतात आलेले आहेत आणि त्यांच्यावर कारवाई करताना आपण DCM असल्याचा प्रभाव तपास यंत्रणेला प्रभावित करू शकतो असं वाटत असेल आणि आपल्याला खरंच सर्वसामान्यांचं सरकार म्हणून सर्वसामान्यांच्या लेकरांची काळजी असेल तर तो तपास निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी आपण काही काळ बाजूला थांबावं. आपली आणि अमित शहांची चांगली ओळख आहे. सगळं निर्दोष झाल्यावर पुन्हा एकदा आपण पदावर बसावं आमचं काही म्हणणं नाही आहे. या सगळ्या संबंधाने माझा पक्ष काय करत आहे हे आता अगदी थोडक्यात. आज खरं तर संसदेचं अधिवेशन आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या दुपारपर्यंत वाइंडअप होते आणि त्याच्या काही प्रोसेस असतात. तरीसुद्धा आम्ही संसदेत बोलायला वेळ मागितलेला आहे. माझ्या पक्षाच्या वतीने सन्मान्य खासदार ओमराजे निंबाळकर, सन्मान्य खासदार श्री अरविंदभाई सावंत हे दोघे संसदेमध्ये हा विषय मांडण्यासाठी तत्पर असतील. त्यांना वेळ किती मिळतोय हे फार महत्त्वाचं. त्यासोबतच दुसरी गोष्ट, माझ्या पक्षाचे खासदार हे केंद्रीय गृहमंत्र्यांना या संबंधाने भेटण्यासाठी वेळ मागितलेला आहे आणि ते त्यांना भेटतील. तिसरी गोष्ट, मी स्वतः राज्यामध्ये राज्यपालांना भेटून या सगळ्या गोष्टींना अवगत करून देणार आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी मला वेळ द्यावी. मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागते. मला माननीय मुख्यमंत्र्यांकडे पुन्हा प्रश्न विचारायचा आहे की गृहमंत्री म्हणून खरंच तुमची इच्छाशक्ती आहे का? कारण तुमची इच्छाशक्ती जर असेल तर तुम्ही आत्मजी सावंतसारख्या PIला जो बिचारा तिकडे धाड टाकायला गेला होता तुम्ही त्यालासुद्धा सिक्युरिटी दिली पाहिजे. मला भीती वाटते की आत्मजी सावंतच्या सोबत काही घातपात होऊ नये. मला भीती वाटते ओंकार डिगेच्या सोबत काही घातपात होऊ नये. जरी ओंकार डिगे हा आरोपी असला तरीसुद्धा त्याच्याकडून खूप सारी माहिती मिळण्यासारखी आहे. त्यामुळे त्याच्या सुरक्षेची सुद्धा काळजी घेतली गेली पाहिजे. अगदी त्याच वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षाचा पदाधिकारी विशाल मोरे ज्याच्यावर पुण्यात कारवाई केली आणि जो आत्ता पोलिसांच्या ताब्यात आहे त्याच्यासुद्धा सुरक्षेची काळजी घेतली गेली पाहिजे. विशाल मोरेने सेंटेड हुक्का बनवायला सांगितला होता अशी एक माहिती पुढे येते, पण त्याला हे माहीत नव्हतं असं तो सांगतोय. पण ही सगळी माणसं मुंबईहून माणसं पाचगणीमध्ये येऊन राहतात ती कशासाठी यावर एकदाही जर पर्यटन विभाग बघत नसेल तर हे गंभीर आहे आणि पर्यटन विभागाने हे लक्ष दिलं पाहिजे. किंबहुना पर्यटनासाठी जाणाऱ्या सगळ्या पर्यटकांनी सुद्धा ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे जी विचार करण्यासारखी आहे. माझे मुद्दे मांडून संपलेले आहेत. मी जाणीवपूर्वक खूप क्रिस्पी पद्धतीने मांडलं. तुम्हाला काही विचारायचं असेल विचारा.